आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय सुंदर भाषण किंवा निबंध स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला। आधुनिक भारताचे संस्थापक स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठ आणि त्यांच्या अनेक शाखांच्या केंद्रावर साजरा केला जातो। भारत सरकारने सर्वप्रथम 1984 साली स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। तेव्हापासून दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते। लहानपणापासूनच विवेकानंदांना अध्यात्म आणि ईश्वर प्राप्तीची आवड होती। त्यांना देवाचे दर्शन देऊ शकेल अशा व्यक्तीच्या ते शोधात होते व ती व्यक्ती रामकृष्ण परमहंसमध्ये त्यांना दिसली। कालांतराने ते त्यांचे शिष्य झाले। त्यांनी संपूर्ण भारतीय खंडात प्रवास केला आणि भारताचा दर्जा उंचावला। एक उत्कृष्ट वक्ता म्हणून स्वामी विवेकानंदांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये वेदांत, योग आणि हिंदू धर्माचा प्रचार केला। त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये वेदांत संस्थांची स्थापना केली। भारतात परत येऊन 1987 मध्ये त्यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, अरविंद घोष, राधाकृष्णन यासारखे राष्ट्रीय नेते आणि विचारवंत त्यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाले होते। स्वामी विवेकानंद हे 19व्या शतकातील संत श्री रामकृष्ण परमहंस यांचे महान शिष्य आणि रामकृष्ण मिशनचे संस्थापक होते। युरोप आणि अमेरिकेत त्यांना वेदांत आणि योगाचे जनक मानले जाते। 19व्या शतकाच्या शेवटी हिंदू धर्माला जगभरात आदर देण्याचे श्रेय त्यांना जाते। आधुनिक जगात हिंदू धर्माचा स्वीकार करण्यात स्वामी विवेकानंद यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते। 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले। त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अमेरिकेतील बंधू आणि भगिनी या संबोधनाने केली आणि या भाषणाने त्यांना एक विशेष व्यक्ती म्हणून जगप्रसिद्धी मिळाली। स्वामी विवेकानंद हे महान आध्यात्मिक व्यक्ती आणि तत्त्वज्ञानी होते। त्यांना सार्वत्रिक अध्यात्म, सौहार्द, वैश्विक बंधुता आणि संपूर्ण जगात शांतता हवी होती। त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान आजही अस्तित्वात आहे आणि आधुनिक युगातील तरुणांना मार्गदर्शन करतात। उठा, जागृत रहा आणि तुमचे ध्येय साध्य करेपर्यंत चालत रहा असा प्रेरणादायी संदेश त्यांनी तरुणांना दिला। 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठात ध्यानस्थ असताना त्यांचा मृत्यू झाला। केवळ 39व्या वर्षाच्या अल्प कालावधीत त्यांनी हिंदू धर्म, समाजसेवा आणि देशासाठी खूप कार्य केले। स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांच्या विचारांचा आणि शिक्षणाचा, तत्त्वज्ञानाचा प्रसार करत आहेत, जे समाज आणि राष्ट्राच्या भल्यासाठी कार्यरत आहे। त्यांनी वेदांत आणि अनेक सामाजिक सेवांचा प्रचार केला। जगातील तरुणांसाठी ते सदैव प्रेरणास्थान राहतील।